नमस्कार. कसे आहात तुम्ही सर्वजण? सुख, शांती, समाधान व आरोग्य तुम्हा सर्वांना लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना. आजचा विषय थोडासा वेगळा आहे. मुलींच्या सुरक्षिततेबद्दल. हो, महिला सुरक्षा. तुम्ही हे नाव जरी ऐकलं मुलींच्या सुरक्षिततेबद्दल तर सर्वीकडे आजकाल मुलींची चिंताच लागून आहे. आजकाल अशा वेगवेगळ्या घटना अनेक ठिकाणी घडत आहे. महिलाच काय हो, अगदी वयात येणाऱ्या मुलींपासून ते लहानग्या कोवळे वय असणाऱ्या चिमुरड्यापर्यंत अत्याचार होत आहेत. कधी सुरक्षित होतील हो महिला व बालवर्ग, असा मोठा प्रश्नचिन्ह आज आहे. आज प्रत्येकाच्या मनात येत आहे. बातम्या ऐकूनच अंगावर शहारे येतात. तर त्या बिचाऱ्या मुलींसोबत अत्याचार होत असताना त्यांची काय अवस्था झाली असेल. हो, आज कित्येक ठिकाणी महिला वर्ग कार्यरत आहेत. कुणी सकाळची शिफ्ट करते तर कुणी रात्रीचे काम करत असताना ज्या काही ह्या घटना घडल्या त्यानंतर नक्कीच महिला वर्ग रात्रीचे काम करण्यास घाबरतीलच. एक वेळेस उपाशी राहू पण रात्रीची ड्युटी नको असेही काही महिला वर्ग म्हणताना दिसतात. सर्वांना असे वाटतं की आपली मुलगी ही शाळेतच सुरक्षित असू शकते, परंतु आता तेही खोटे ठरत आहे. विश्वास ठेवायचा तरी कोणावर? सध्याची परिस्थिती अशी आहे की कुणावरच विश्वास ठेवू शकत नाही आणि कुणाच्या हाती आपली मुलगी सोपवणे हे चुकीचे वाटते. मग त्या ठिकाणी अनेक चांगले नाते जरी असतील, मामा असेल, मावशी असेल, काका काकी, आजी आजोबा, इतर सर्व नाते असतील तरी ते नकोशे वाटतात. आज कित्येक जण असं वाटतं नको कुणावर विश्वास ठेवावा. अशा घटना घडल्यानंतर कानावरती एक एक घटना ऐकू आल्यानंतर कोणावरतीच विश्वास ठेवू शकत नाही. आज कित्येक पालकवर्ग आहे की नोकरीमुळे आपल्या मुलांना कुणाकडे तरी सोपवून किंवा मुलांना सांभाळण्याकरिता मेड लावतात, जेणेकरून आपल्या मुलांना आपण ड्युटीवर गेल्यानंतर कोणीतरी आपल्या लेकरांकडे लक्ष देईल व दिवसभर आपल्या मुलांचा सांभाळ करतील असे त्यांना वाटते. खरेच वाटते का की आपल्या मुलांची चांगली काळजी घेतील का ते? ती तुमची फसवणूक करत आहेत. बहुतांश लोक चांगलेही असतात, पण आजच्या युगात माणसांची मने विकृत होत चाललेली आहेत. आपले मूल सुरक्षित नाही या विचारांनी पालकांना झोपसुद्धा लागत नाही. मुलींना शिक्षणासाठी बाहेर परदेशात पाठवावे लागते. काही मुली शिक्षणासाठी बाहेरगावी परदेशात असतील तर आई वडिलांची काळजी नक्कीच वाढते. आपल्या मुली सुरक्षित कशा राहतील हे आपण ठरविले पाहिजे. लहान मुली असतील तर रोज आपल्या मुलींसोबत आपण बोलले पाहिजे. त्यांना गुड टच, बॅड टच काय आहे याची माहिती दिली पाहिजे. आपल्या लहान मुलींना कुणाच्याही म्हणजे शेजारी मैत्रिणीकडे व इतर ठिकाणी खेळण्यास सोडत असाल तर सावधान. स्वतः तुम्ही त्यांच्याबरोबर असणे किंवा एखाद्या मैत्रिणीकडे असताना त्या मैत्रिणीच्या आईने त्यांच्यासोबत असणे गरजेचे आहे. कित्येकदा मुलांना शाळेमध्ये ने-आण करण्यासाठी व्हॅन, बस, रिक्षा असे लावलेले असतात. तर त्यावेळेस जेही वाहन चालक असेल त्याची संपूर्ण माहिती आपल्याला असणे गरजेचे आहे. कित्येकदा शाळेच्या बाहेर अथवा बसमध्ये ओळखीचे असो व अनोळखी व्यक्तींनी चॉकलेट व कॅडबरी दिली तरी ती खाऊ नये हे आपल्या मुलींना सांगणे गरजेचे आहे. अनोळखी व्यक्ती किंवा माहीत असलेली एखादी व्यक्ती जर असेल आणि मुलांना आपल्या घ्यायला गेलं असेल, कधी कधी होतं ना असं की चल मी तुला घ्यायला आलेलो आहे, मला तुझ्या मम्मीने पाठवलं आहे, तुझ्या पप्पांनी पाठवलं आहे, तुझ्या आजीने किंवा आजोबांनी पाठवलं आहे, असे अनेक ठिकाणी घटना घडलेल्या आहेत. असं सांगतात, बोलतात की चल मला पाठवलेलं आहे, तर तुला काय खायचं आहे, चॉकलेट खायचं आहे का आईस्क्रीम खायची आहे. तर अशा वेळेस आपल्या मुलांना सावध करणे गरजेचे आहे. तुम्ही एक त्यांना कोड देऊ शकता. जसं की तुम्ही कोड ठेवा मुलांजवळ की बघ जर मी कोणाला पाठवलं ना तर माझ्या मम्मीने किंवा पप्पाने दिलेला कोड काय आहे ते सांगा बरं, आणि तो सांगितला तरच आपले मुलं त्यांच्याबरोबर जाण्यास तयार होतील. तो खरा असायला हवा कोड.
101, 203, 414 असा वेगळा वेगळा कोड तुम्ही आपल्या मुलांना सांगून ठेवावेत. आणि जर तो कोड चुकीचा निघाला तर नक्कीच आपले मूल सावध होईल व त्या गोष्टीपासून वाचेल. त्यांच्यासोबत आपण काहीतरी कॅडबरी किंवा चॉकलेट आपण स्वतः आपल्या मुलांना देऊ केलं पाहिजे. आपण त्यांच्यासोबत ठेवायला पाहिजे बॅगेमध्ये. आपल्याला माहिती आहे आपल्या मुलांना काय आवडतं काय नाही, ते तुम्ही तुमच्या मुलांच्या चॉईसनुसार त्यांच्या बॅगेत थोडंसं ठेवायला हवं, जेणेकरून ते बाहेरील कोणत्याच व्यक्तीकडून काही घेणार नाही. रोजच्या रोज आपल्या मुलांची शाळेतली कॉलेजमधली बॅग चेक करणं गरजेचं आहे. जर आपले मूल शाळेत जाण्यास, ट्यूशन क्लासेस किंवा कॉलेजला जाण्यास नकार देत असेल मधूनच, की 2-3 दिवस झाले गेलाय का कंटिन्यू, किंवा मुलगी गेली आहे आणि जायला नकार देत असेल, तर तुम्ही तिथे त्यांच्यावरती न ओरडता सौम्य भाषेत विचारले पाहिजे की का आपले मूल शाळेत कॉलेजला जाण्यास नकार देत आहे. तर नक्कीच ते कारण सांगतील. जर आपण त्यांना ओरडलो किंवा बोललो, जबरदस्ती केली, नाही तुला जावंच लागेल कॉलेजला, नाही तुला क्लासला जावंच लागेल, नाही, तर त्यांना सौम्य भाषेत विचारा, तर नक्कीच ते उत्तर देतील. महिलांसाठी जर महिला ट्रेन, बस, कार, रिक्षा याने प्रवास करत असतील तर कुठल्याही वातावरणात न घाबरता सामोरं गेले पाहिजे. एक महिला अडचणीत असेल तर नक्कीच जवळपास असणाऱ्या महिलांनी त्या दुसऱ्या महिलेला मदत केली पाहिजे. काही वस्तू आहेत ज्या आज महिला स्वतःच्या सुरक्षितेसाठी जवळ ठेवू शकतात. अनेक वस्तू आहेत की आपण ते कधी कधी विसरून जातो की आपल्याकडे ही वस्तू आहे. महिला व तरुणीसुद्धा आपल्या बॅगेत काही सेफ्टी टूल्स ठेवू शकतात, जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीत उद्भवल्यास त्या वस्तूंचा वापर स्वतःच्या सुरक्षिततेसाठी तुम्हाला करता येईल. जसं की सेफ्टी पिन आहे. ही सेफ्टी पिन आपल्या हँडबॅगेत सेफ्टी पिन नेहमीच ठेवावी, आणि ठेवत नसाल तर आजपासून तुम्ही नक्कीच ठेवा. जवळपास बसमध्ये जात असताना, ट्रेनमध्ये जात असताना जर कोणी तुमची छेडछाड केली तर ती नक्कीच तुम्हाला उपयोगी येईल. आपत्कालीन मोबाईल क्रमांक स्वतःजवळ असावा. एखाद्या अज्ञात ठिकाणी किंवा रात्रीच्या वेळेस एकट्याने प्रवास करत असल्यास सोबत आपत्कालीन क्रमांक असावेत. आत्ताच एक नंबर पोलिसांनी हेल्पलाईन नंबर दिलेला आहे 1091-1091, व तसंच मोबाईल क्रमांकही दिलेला आहे 7837018555 7837301855. असा क्रमांक हा सेव्ह केला तरी चालेल. एखाद्या लहानशा डायरीमध्ये देखील तुम्ही हा लिहून ठेवू शकता. तुम्हाला प्रवास करताना अथवा एखादी घटना घडणार आहे असे समजताच आपत्कालीन क्रमांकावर फोन अथवा तुमचे लाईव्ह लोकेशन पाठवू शकता. दुसरा आहे पेपर स्प्रे. पेपर स्प्रे असा आहे, तुम्हाला माहितीच असेल, हे तर बेस्ट आहे सुरक्षिततेसाठी. बहुतांश जणांना मिरची स्प्रेबद्दलही माहिती आहे. स्प्रेमध्ये वेगवेगळे प्रकार देखील येतात. हल्लेखोरांवर स्प्रेचा वापर केल्यानंतर त्याचा प्रभाव ॲटलिस्ट त्याचा तो जे काही इफेक्ट आहे तो 30 ते 40 मिनिटे राहतोच. हे स्प्रे वेगळ्या वेगळ्या आकारात उपलब्ध असतात, जेणेकरून तुम्ही पॉकेट ते पर्समध्ये सहज ठेवू शकता. पुन्हा स्विस नाईफ आहे. हे सुद्धा महिला व तरुणी स्वतःच्या सुरक्षिततेसाठी हँडबॅगेत लहान चाकू ठेवू शकता. ही वस्तू नेहमीच तुम्हाला मदत करेल. एखाद्याने तुमची छेडछाड करण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच कामी येईल. स्विस नाईफचे टोक अणुकुचीदार असते, त्याच्यामुळे ते तुम्ही नक्कीच तुमच्याकडे ठेवणं गरजेचं आहे. एंजल विग अलार्म आहे की हा सुद्धा तुमच्या बॅगेत ठेवला तरी चालेल. यामधून निघणाऱ्या ध्वनीमुळे हल्लेखोरांच्या कानठळ्या नक्कीच बसतात. एंजल विंग अलार्मचे ध्वनीचा आवाज हा साधारणतः 400 मीटरपर्यंत ऐकू येऊ शकतो. एखाद्या समस्येत तुम्ही अडचणीत असाल तर त्यावेळेस एंजल विंग अलार्मचे बटन दाबल्यानंतर त्याचा आवाज दूरवर असणाऱ्या व्यक्तींपर्यंत पोचला जाऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला ती मदतही होईल. यामध्ये वेगवेगळ्या आवाजांची क्षमता असणारे एंजल विंग अलार्म तुम्हाला खरेदी करता येतील. तर अशा काही गोष्टी महिलांनी व तरुणींनी आपल्या जवळ ठेवणे गरजेचे आहे. अजूनही काही वस्तू तुम्हाला सुचत असतील की त्या आपल्या जवळ ठेवल्याने आपली सुरक्षितता होऊ शकते,
तर नक्कीच जवळ ठेवा. शेवटी एकच सांगेल, जागरूक राहा, सतर्क राहा, आपली व आपल्या मुलींची काळजी घ्या. इतर कोणाचीही मुलगी अडचणीत असेल तर तिला आपली मुलगी बहीण म्हणून मदत करा. कारण जग विनाशाकडे चाललेलं आहे. कोणतीही परिस्थिती आली तर घाबरून न जाता हिमतीने सामोरे जा. काही जण म्हणतील बोलायला सोपं आहे, वेळ आल्यावर सर्वजण घाबरतात. हो, घाबरतात, पण आपण न घाबरता आपल्याजवळ काही वस्तू असतील किंवा आपल्याला एखादी कल्पना जर सुचली की आपण कुठल्या याच्यामुळे वाचू शकतो, कुठल्या गोष्टीमुळे आपला बचाव होऊ शकतो, त्या आपण न घाबरता विचारपूर्वक आपण त्या पाळल्या पाहिजेत. घाबरून कसे चालेल सांगा. जेवढा आपल्याला आपला बचाव सुरक्षितता ठेवता येईल तेवढी ठेवा. आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या, आपल्या मुलींची काळजी घ्या, स्वतःचीही काळजी घ्या. आजच्या दिवस एवढंच. धन्यवाद.